कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण की जय. किती छान वाटते ना, अगदी प्रसन्न वाटते. हो, ही आरास बघायला आई हवी होती नाही. ती आली की परत करू की अशी आरास. आई ह्या बाळकृष्णाला छानसे अंगडे तुकडे शिवून दे. आई किती छान छान गोष्टी देते आपल्याला. हा बाळकृष्ण ही तिनेच दिलाय. किती छान हसतोय ना. मला तर वाटतंय आई इथेच आहे. माझी आई. राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ. काय बाई चालले या घरात. मोठ्यांनीच असे वागायचे म्हटल्यावर बाकीच्यांना काय, रानच मोकळे. उलट आहे, मोकाट होणाऱ्या रानाला यांच्या निर्णयामुळे कुंपण बसले. हो, योग्य तोच निर्णय घेतला. कुणी काही म्हणो. म्हणणारच आहेत, म्हणणारच आहेत. सगळे नावे ठेवणार आहेत त्या विचित्र लग्नाला. आजी, मला कोणी हाक मारताय का ग? तू ऐकलंस का? नाही बाळा, मला नाही ऐकू आलं. मी बघतो. इथे कोणीच नाहीये, पण तरी मला हाक कशी ऐकू येते? महादेवा, काय रे, काय झालंय? अहो काकू, मला माझ्या आईची हाक ऐकू येते. अरे, कसं शक्य आहे ते? अहो खरेच, मी आत होतो तेव्हाही मला आईची हाक ऐकू आली. म्हणून मी बाहेर आलो, पण आई कुठेच दिसत नाहीये. आई, आई, आई. आई कशी दिसेल? खेळलाय ना ती. सांगू का, तुला की नाही आठवण येते तुझ्या आईची, म्हणून असे भास होतात. कधी राहिला नाहीयेस ना आई शिवाय, म्हणून. हो, पण नाही, बरोबर आहे तुमचे. तुम्ही म्हणालात तसेच असेल. मी येतो. आई, आई, काकू, ऐकलेत का? आईने परत मला हाक मारली. आई, महादेवा, महादेवा. आई, 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 आईची हाक कुठून येते? आई, आई गणपतीच्या मंदिरात तर गेली नसेल ना? आई, 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 तू कुठे आहेस? आई, 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 तू आठवण काढतेस का माझी? मला तुझी हाक ऐकू आली. गणपती बाप्पा, माझ्या आईला सांग की मलाही तिची खूप आठवण येते आणि तिला लवकर बरं कर. अहो, तुम्हाला कळले का? त्र्यंबक आजोबा पटवर्धन काकांकडे गेलेत नानू आणि सुशिलाच्या लग्नाची बोलणी करायला. खरे, सगळे तसेच होऊ दे, नीट, आणि घरात भांडणी नको. या आप्पांचाही राग शांत होऊ दे. काय झाले? काय पाहतोयस गणपत? मला आईची हाक ऐकू आली. मलाही काल असेच झाले होते, पण आई म्हणाली की भास झाला असेल तुला. नाही नाही, मला आता खरंच हाक ऐकू आली. ही बघ, ऐकू येते स्पष्ट. अरे गणपत. आई, आई,
कुठेस तू? आई, अरे गणपत, आई नाही हाक मारत आहे तुला. असं कसं होईल? मी स्वतः ऐकली होती तिची हाक. अरे गणपत, आई पहिल्यांदाच आपल्याला सोडून एकटी गेली ना, म्हणून असे होते. अरे माझी आई जेव्हा पुण्याला गेली होती ना तेव्हा मलाही तिची खूप आठवण येत होती. तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते ना म्हणून असे होतंय. तू काळजी नको करूस, आई येईल हा लवकर. चल. मी तुम्हाला म्हटले होते की आईच्या तळपायांना तेल लावा, तेव्हा तुम्ही रागावला होतात. असे का? तुम्हाला बरे नसताना आई कितीतरी वेळा तुमच्या पायांना तेल लावते, तुमची सेवा करते. मग आज तिला बरे नाहीये तर ही कामे पुरुषांची आणि ही कामे बायकांची, हे कोणी ठरवले? मी बयोचे वेळीच ऐकले असते आणि राधाला मायेने जवळ घेतले असते तर कदाचित माझी राधा आज मला सोडून गेली नसती. काय अपेक्षा होती राधाची? फक्त नवऱ्याने आधाराचे वागावे इतकेच. बयोने सांगूनही मी ते केले नाही. वाईट वागलो. अगं बाई, तुम्ही आलात? आज लवकर आलात? माझी नोकरी गेली. काय? काय? पण कशी? कामात तर तू चोख होतास. प्रश्न तो नव्हताच. मी कोण, कुठला, इथे कसा आलो वगैरे इतिहास मालकांना कळताच त्यांनी कमी केले मला कामावरून. कोण आहेत हे तुझे मालक? दिनकरराव कुलकर्णी. दिनकरराव कुलकर्णी. मग बरोबर, हा दिनकर कुलकर्णी म्हणजे बापूंच्या पहिल्या बायकोचा भाऊ. महाकर्मठ माणूस. आपली बहीण गेल्यानंतर यानेच बापूंचे दुसरं लग्न लावण्याचा घाट घातला होता. त्या मल्लूकडून शंकरला सत्य समजलेले असणार. तुम्हाला तसे मारता येत नाही तर असे मारावे असा विचार केला असणार त्यांनी. तुमच्या बाबतीत गैरसमज पसरवायला सुरुवात केलेली असणार. गप्प बसेल तो शंकर कसला? एक एकदा वाटते तिथे जाऊन जाब विचारावा चांगला त्याला. पण नाही, तुमची इथली घडी नीट बसेपर्यंत इथून हलणार नाही. प्रभाकर, तू काळजी नको करू. ही नोकरी गेली, दुसरी मिळेल. सत्य आणि नेकीला मरण नसतं.
अहो काय करताय तुम्ही? अहो तुळसा देवीला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून एका छोट्याशा मडक्याला छोटी छोटी भोके पाडून मी ते तुळशीवर धरले. हे मला माझ्या आईनेच शिकवलंय. अहो पण पाऊस थोडा सुरू झालाय आता, आणि हे मडके तुम्ही हातात धरून अशा किती वेळ उभा राहणार? अहो तुम्हाला माहितीये का, हा पाऊस ना आमच्या नानांसारखा आहे. कधी कधी शिंपडतो तर कधी कधी वादळच आणतो. आणि माझी आई या तुळशी मातेसारखी आहे. नाना छान वागले की ती हिरवीगार थरारून उठते या तुळशीसारखी. आणि नानांनी वादळ आणले की ती कोमेजून जाते. अहो पण तुमच्याकडे तर बापू आजोबा जास्त ओरडतात ना? हो, बापू आजोबा ओरडतात, त्याचा आई एवढा त्रास नाही करून घेत. बापूंनी सांगितल्याप्रमाणे नाना आईशी असे वागतात, तिला ओरडतात, याचा आईला त्रास होतो. खरे सांगू, आजी आजारी होती तेव्हा आजी खूप वाट पाहत होती आईची. आईने खूप विनवण्या केल्या, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. पण नानांनी तिचे नाही ऐकले, त्यांनी बापूंचेच ऐकले. त्याचा खूप त्रास झाला तिला, त्यानेच आजारी पडली ती. अहो तुम्ही रडू नका. मला खूप वाईट वाटते. असे का वागतात नवरे? सुभद्रा आजीलाही बापू सारखे हुडूस फुडूस करत असतात. माझे नाना असे नव्हते हो, माहित नाही कशामुळे, पण बापूंना घाबरून ते बापूंचे म्हणणे पटले नसले ना तरी तसेच वागतात. त्याचा सगळा त्रास आईला झाला. दिसले ते मला. ते आईला खूप रागावले, इतके की रडायला, आजारपणात आराम करायलाही वेळ दिला नाही त्यांनी आईला. तिलाही ओरडले. मी तिला पाठवा असा हट्ट धरला तर मलाही ओरडले. मला आईचे खूप वाईट वाटले. माझेही आणि नानांचे तर जास्त वाईट वाटले. किती मोठ्या झालात तुम्ही. मोठे असे वागतात त्यामुळे आपल्याला मोठे व्हावे लागते. बालपणातच अचानक पोक्त झाला आहात. मला इतकेच ठाऊक आहे, देव बाप्पा आपल्याला शिकवतोय आणि आपण ते शिकले पाहिजे. माझी खात्री आहे तुम्ही माझ्याशी असं नाही वागणार आणि आपणही आपल्या मुलांशी असे नाही वागायचे. तर बुवा, या परिस्थितीत सुशेलेचा आणि नानूचा विवाह करून देणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. हा तुमचा मोठेपणा झाला, पण माझी विवाहित मुलगी आणि तुमचा प्रथमवर मुलगा नानू यांचा विवाह करणं म्हणजे गावात पचणार नाहीये. मोठा बबरा होईल. माझे काय, मी फाटकाय हो, पण तुम्हाच वाईट टाकतील. वा, खोत आहे मी या गावचा. आता आजवर कधी दांडगाई केली नाही, पण वेळ आलीच तर करायला मागे पुढे पाहणार नाही. गावच्या सगळ्या व्यवहाराच्या नाड्या माझ्या हातात आहेत आणि सुदैवाने अरेला कारे म्हणणारा कोणी फुकट मस्तवाल आपल्या गावात नाही. साधी सरळ माणसे आहेत. कुजबूज करण्यापलीकडे त्यांची मजल जाणार नाही. तेव्हा हे लग्न करायचे. चला येतो आम्ही. चला. हो पण सुशीलेचा नवरा आला तर त्रास दे ना. तिला वाऱ्यावर सोडून दुसरे लग्न केले ना त्याने, हिम्मत होईल का त्याची? आणि त्यातूनही जो तोंड वाजवीत आलाच तर त्याच्या कमरेत लाथ घालायला मी समर्थ आहे. सुशीलेला मारझोड करायचा काय हक्क आहे त्याचा? या गावात पाऊल जरी ठेवले ना त्याने तर त्याचे पाय जागेवर राहणार नाहीत. तेव्हा तुम्ही त्याची चिंता सोडा आणि तयारीला लागा. हा विवाह पटकन आणि
थोडक्यात उरकून घेऊया. मी आजन्म तुमच्या ऋणात राहीन. वा, हो, उपकाराची भाषा कसली करताय? अहो, चूक माझ्या नातवाची. त्यावर पांघरून घालून त्या सुशिलेला जन्मभर हाय खायला लावणाऱ्यातला मी नाही. आता आजवर अनेकदा कच खाल्लीये मी. त्याची थोडी तरी भरपाई करू द्या. आपण मित्र होतो आणि मित्रच राहूया. तेव्हा उपकाराची भाषा नको. अहो अहो हे काय करताय तुम्ही? अहो द्या इथे, असे नका हो करू. काय हा हट्टीपणा? शेवटी चूक आपल्या मुलाची आहे ना. हो ना, आपला मुलगा आहे ना, मग निर्णय मी घेणार. मला हे उफराटी लग्न अजिबात मान्य नाहीये. यापुढे आपली आणि त्यांची चूल वेगळी, माझा आणि त्यांचा संबंध संपला. हो असे काय करताय तुम्ही? असे काही करायचं नाहीये हो आपण. मी करणार. तुम्ही ठरवा आता, माझ्या बरोबर राहायचं का त्यांच्या बरोबर ते. हो ऐका माझे. खबरदार हात लावाल तर. आतापर्यंत खूप ऐकलंय तुमचं, यापुढे ऐकणार नाही. मी जे ठरवलंय तेच करणार. दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. एक, नानू आणि सुशिलेचं लग्न नक्की करून आलोय. आणि दुसरी, नानूच्या दत्तक विधानाची कागदपत्रे तलाठ्याकडे नेऊन पूर्ण करून घेतली. नानू आता माझा कायदेशीर दत्तक पुत्र झाला. सारे रीतसर झाले. तेव्हा नानू आणि सुशेलीचे लग्न लवकरात लवकर करायचे आहे. मुहूर्त काढण्यासाठी सांगून आलोय. नाही, या लग्नाशी आमचा काहीही संबंध नाही. आणि आता नानूशी नाही. नारायणा, असं बोलू नकोस रे. अरे आम्ही नानूला दत्तक घेतले म्हणजे तुमची माया अडवली असे होत नाही. तुमच्या पोटचा गोळा आहे तो. अरे कागदोपत्री आम्ही त्याचे आई वडील झालो म्हणजे तुमचे नाते संपले असं होईल का? असा गैरसमज करून घेऊ नको रे. आणि आमचे म्हणशील तर आमची आधीही माया होती आणि राहील. उगा शब्दांचा खेळ करण्यात काय अर्थ आहे काकू? नानूचे लग्न तुमच्या मनासारखे व्हावे यासाठी हा सगळा खटाटो तुम्ही जुळवून आणलात. हे न समजता इतका दूधखुळा नाहीये मी. तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा. मी अडवत नाहीये तुम्हाला, पण मलाही तुम्ही अडवू नका. आणि हो, मी आमची चूल वेगळी केली आहे. वरची खोली, स्वयंपाक घराची अर्धी डावीकडची बाजू, आमच्या वडिलांची तळघरातील खोली, अंगणातील अर्धा भाग, परसदारातील अर्धा भाग हा आमचा असेल. तिकडे कुणीही फिरकू नये. आम्हीही तुमच्याकडे डोकावणार नाही. यापुढे मी, सुलोचना, सदा आणि बाबू आमचा आम्ही बघून घेऊ. करू नका, मी पाया पडते तुमच्या. नको. यापुढे घरातील वाण सामान आणि इतर खर्च आमचा आम्ही बघू.
यापुढे आमचा आणि तुमचा संबंध संपला.